नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी कॅम्पस या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आज आपण पहिला प्रश्न बघणार आहोत. 66°30 ते 90° उत्तर व दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान असणाऱ्या पट्ट्यांना काय म्हणतात? 66°30 ते 90° उत्तर व दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान असणाऱ्या पट्ट्यांना शीतपट्टा असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, वर्षभर नियमितपणे वाहणारे वारे म्हणून कोणते वारे ओळखले जाते? गृहीय वारे. वर्षभर नियमितपणे वाहणारे वारे म्हणून कोणते वारे ओळखले जाते? तर गृहीय वारे. पुढचा प्रश्न, अविधान. वायुदाब फरकातील तीव्रतेचा परिणाम वाऱ्याच्या गतीवर होतो. ब विधान, वायुदाबातील फरक कमी तेथे वारे वेगाने वाहतात. क विधान, वायुदाबातील फरक जेथे अधिक तेथे वारे मंद गतीने वाहतात. तर अयोग्य पर्याय ओळखायला सांगितलं यातलं. अ विधान जे आहे ते बरोबर आहे. वायुदाब फरकातील तीव्रतेचा परिणाम वाऱ्याच्या गतीवर होतो, म्हणजे ब आणि क हे आपले योग्य ऑप्शन आहे. पुढचा प्रश्न बघूया. मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे जी वारे वाहतात त्या वाऱ्यांना काय म्हणतात? तर पूर्वीय वारे असं म्हटलं जातं. आणि जे वारे ठराविक काळात विशिष्ट परिस्थितीमुळे निर्माण होतात त्या वाऱ्यांना काय म्हणतात? तर त्या वाऱ्यांना स्थानिक वारे असे म्हटले जाते. जे वारे ठराविक काळात विशिष्ट परिस्थितीमुळे निर्माण होतात त्या वाऱ्यांना स्थानिक वारे असं म्हणतात. मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे जी वारे वाहतात त्या वाऱ्यांना पूर्वीय वारे असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न बघूयात आपण. एखाद्या क्षेत्रात वातावरणातील विशिष्ट बदलांमुळे केंद्रभागी कमी दाब व सभोवताली जास्त दाब तयार होतो, त्यास आवर्त असं म्हणतात. एखाद्या क्षेत्रात वातावरणातील विशिष्ट बदलामुळे केंद्रभागी जास्त दाब व सभोवताली कमी दाब तयार होतो, त्यास प्रत्यावर्त असं म्हटलं जातं. तर योग्य पर्याय ओळखायला सांगितलं आपल्याला. वरीलपैकी दोन्ही पर्याय अचूक आहेत. वरीलपैकी दोन्ही विधानं जी आहेत ती अचूक आहेत. पुढचा प्रश्न बघूयात. ध्रुवीय वाऱ्यांची सर्वसाधारण दिशा कोणती आहे? ध्रुवीय वाऱ्यांची सर्वसाधारण दिशा जी आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे. गृहीय वाऱ्यांचे प्रकार खालीलपैकी कोणते आहेत? तर पूर्वीय वारे आणि पश्चिमीय वारे हे गृहीय वाऱ्यांचे प्रकार आहेत. पुढचा प्रश्न, अविधान बघायचे. जमिनीकडून समुद्राकडे रात्रीला जी वारे वाहतात त्यांना खारे वारे असे म्हणतात. ब विधान, दिवसा समुद्राच्या पाण्यापेक्षा जमीन लवकर आणि जास्त तापल्यामुळे समुद्राच्या ठिकाणी जास्त दाब तयार होऊन समुद्रावरून जमिनीकडे जी वारे वाहतात त्यांना मतलई वारे असे म्हणतात. अयोग्य पर्याय ओळखा. तर अ व ब ही दोन्ही विधानं अयोग्य आहेत. ठीक आहे. जमिनीकडून समुद्राकडे रात्रीला जी वारे वाहतात त्यांना खारे वारे असं म्हणतात. हे चुकीचं वाक्य आहे. पुढचा प्रश्न, अविधान. तापमान व दाब एकमेकांना व्यस्त असतात. ब विधान, वाऱ्याच्या दिशेवर पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम होतो. क विधान, वारे ज्या दिशेकडून वाहत येतात त्या दिशेच्या नावाने ते ओळखले जात नाहीत. तर योग्य पर्याय आहेत अ व ब. तापमान व दाब एकमेकांना व्यस्त असतात. वाऱ्याच्या दिशेवर पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम होतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न, ज्या हवेचे तापमान कमी असून बाष्पाचे प्रमाण जास्त असते त्या हवेला काय म्हणतात? तर थंड हवा असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, हंगामी वाऱ्याचे खालीलपैकी कोणते प्रकार नाहीत? आवर्त, प्रत्यावर्त, प्रतिरोध आणि मतलई. तर हंगामी वाऱ्याचे खालीलपैकी प्रकार कोणता नाही आहे? मतलई. तर आवर्त, प्रत्यावर्त आणि प्रतिरोध हे 3 प्रकार आहेत. पुढचा प्रश्न, तापमान जेवढे जास्त तेवढी त्या ठिकाणची हवेची बाष्पधारण क्षमता जास्त असते. हवेचे क्षेत्र मोठे झाले की त्याला वारा असं म्हणतात. योग्य पर्याय ओळखा. तर याचं अचूक उत्तर आहे अ आणि ब. तापमान जेवढे जास्त तेवढी त्या ठिकाणची हवेची बाष्पधारण करण्याची क्षमता जी आहे ती जास्त असते. पुढचा प्रश्न बघूयात आपण. विषुववृत्तीय भागात बहुधा दररोज दुपारनंतर पडणाऱ्या पावसाला काय म्हणतात? विषुववृत्तीय भागात बहुधा दररोज दुपारनंतर पडणाऱ्या पावसाला काय म्हणतात? तर आरोह पर्जन्य असं म्हटलं जातं. काय लक्षात ठेवा, आरोह पर्जन्य असं म्हटलं जातं.